नमस्कार. आज आपण आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी आपल्यासोबत आहेत. त्यांनी नेक्सस तंत्रज्ञान हे त्यांच्या ऊस पिकासाठी वापरलेलं आहे. तर आपण सर्वप्रथम त्यांच्याकडनं त्यांचं नाव गाव पत्ता जाणून घेऊया. साहेब, तुमचं नाव गाव पत्ता सांगा. माझं नाव अवधूत गणपती भिलवडे, राहणार नरसिंहवाडी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. ओके. आता ह्या ऊस पिकासाठी तुम्ही नेक्सस तंत्रज्ञान वापरण्याची तारीख किती महिन्यापूर्वी वापरलं किंवा कसं कसं वापरलं? मी याच्या अगोदर माझ्या याच्यामध्ये 9632 माझी लागण होती. अच्छा. ते ॲव्हरेज जास्त पडलं नसल्यामुळे मी ते काढून टाकली. बर. परत नियोजन लावलं. एक सरांनी मला एक फोन केल्यानंतर मी 10,001 ची रोपं म्हणजे ऊस गेल्या ऊसात ऊस लावला? हा, ऊसात ऊस लावला. बर. त्यामुळे त्याचे रान तयार वगैरे करून एक महिन्याचा कडे गेला. त्यात फेब्रुवारी एंडला मी रोपं आणली. फेब्रुवारी एंडला म्हणजे बिगर हंगामी लागण आहे? हंगामी लागण. बर. फेब्रुवारी एंडला मी म्हणजे रान तयार करून रोपं लावली. हा. तिथून मला बरेच लोकांनी सांगितले की बाबा फुटवे होणार नाहीत, हे होणार नाहीत, ते होणार नाहीत. पण मी त्याच्यावर काय विश्वास ठेवला. आणि मला एक साहेबांनी जे दिलं किट आहे, त्या किटचा वापर मी असा पद्धतीने व्यवस्थित केला की 3 फवारण्या, 3 आळवण्या. 3 फवारण्या 3 आळवण्या केला? हो, केला. बरोबर. हो. मग 3 फवारण्या 3 आळवण्या केल्या. आजची जर तारीख बघितली म्हणजे फेब्रुवारी एंडची ही तुमची लागण आहे, बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही इमिजिएट रोप लागण केल्यानंतर आळवण्या फवारण्याचा डोस चालू केला, बरोबर. आजची तारीख किती आहे? आज तारीख 18 डिसेंबर 2024 आजची तारीख आहे. म्हणजे सर्वसाधारण जर बघितलं तर फेब्रुवारी एंड ते डिसेंबर जवळपास 10 महिने या ऊसाला पूर्ण झाले, बरोबर. मग 10 महिन्यामध्ये आता जर 10 महिन्याचा जर पिरियड काढला बिगर हंगामी लागण, तर काय वाटते ऊसामध्ये काय प्रगती दिसते? आता बिगर हंगामी लागून गेलं तर माझ्या याच्यानुसार 32 कांडी आता ऊस तयार आहे. 32 कांडी ऊस मेजू पण आपण 32 कांडी ऊस तयार आहे. ह्या ऊसाची जात कोणती आहे? 10,001. 10,001 ला सर्व शेतकरी म्हणतात की लागणीला फुटवा कमी येतोय. काय वाटलं हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर फुटवा आला नाही आला? हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर मला बऱ्याच लोकांनी सांगितले की मे महिन्यामध्ये प्लॉट आहे, उन्हाच्या फुटवे होणार नाहीत. अच्छा. पण आम्ही जे नियोजन अगदी व्यवस्थित लावल्यामुळे आम्हाला फुटव्याची संख्या पण व्यवस्थित मिळाली त्याच्यात. अच्छा. त्यामुळे आणि आता ऊस पण चांगला आहे. अच्छा. आणि खोडवं ह्याच्यापेक्षा चांगलं येणार असं माझी गॅरंटी वाटते. उत्पादनामध्ये सर्वसाधारण पूर्वी तुमचं किती टन अवरेज जायचं? माझं 70च्या पुढे गेलं नाही कधी. 70च्या पुढे गेलेलं नाही आहे, बरोबर. हा ऊस जर तुटायला चालू झाला तर काय आत्मविश्वास वाटतो? एक पीक बघून वाटते की आपल्याला एवढा टन जाईल, किती टन जाईल असं वाटतं तुम्हाला? माझं एक म्हणणं काय आहे की बाबा मी फुल जर हंगामी केला असतं तर मी 80-85 पुढे गेलो असतो, बरोबर. पण मी अजून आता 10 महिन्याचा ऊस आहे माझा, बरोबर. 10 महिन्याचा ऊस केल्यामुळे. पण ह्या तंत्रज्ञानामुळे माझे समाधान आहे की मला 70 टन पडला तसं मी समाधान. 70 टन 10 महिन्यामध्ये 70 टन म्हणजे सर आपण हंगामीमध्ये 100 टनाच्या प्लस गेल्यागत आहे, बरोबर. कारण 10 अजून 8 महिने राहणार असतोय हंगामामध्ये, बरोबर. तर मला एक सांगा सर, इतर शेतकरी बांधवांना तुमच्या आसपासच्या जवळच्या शेतकरी बांधवांना काय सल्ला राहील? माझा एकच सल्ला राहील की शेतकरी बांधवांना किंवा माझ्या मित्र परिवारांना की हे जे किट तुम्ही जर वापरला आणि फुल हंगामी जर तुमची लागण असेल तर कमीत कमी 90 टनाच्या पुढे अवरेज पाडू शकणार असं औषध आहे. नेक्सस तंत्रज्ञान हे वापरल्यानंतर सर्वसाधारण 100 टनापर्यंत जाईल. सर, आपण शेतकऱ्याला कमिटमेंट देतोय, तुम्ही जर हे एक क्षेत्राला वापरलं तर 10 टनापासून ते 40 ते 50 टनापर्यंत अवरेज वाढू शकतं. मॅक्झिमम 10 टन जरी अवरेज वाढलं तर 3,750 रुपयाच्या खर्चामध्ये 10 टन जर अवरेज वाढलं तर एकरी 30,000 रुपये सर आपण शेतकऱ्याच्या खिशामध्ये दिले, बरोबर. नेक्ससचं विजन आहे, नेक्सस तंत्रज्ञानाचं विजन आहे सर, शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पादन वाढलं पाहिजे, बरोबर. आज तुमच्या ऊस हार्वेस्टिंग होताना आपण एक व्हिडिओ करू, बरोबर. त्यावेळेला एक व्हिडिओ करू, कारण प्लांटेशन टू हार्वेस्टिंग म्हणजे प्लांटेशन केल्यापासून हार्वेस्टिंग पर्यंत आपण नेक्सस तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या सोबत राहतं. शेतकऱ्याचा उत्पादन खर्च किती झाला आणि उत्पादन किती निघालं ह्याच्यापासून आपण ऑब्झर्वेशन मध्ये ठेवतो, बरोबर. मला फक्त एका ऊसाचं कांडे किती आहेत मेजून दाखवा. हे घ्या, हे ऊस इथनं घ्या, खालूनच बघ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 कांड्या आपल्या 10 महिन्यामध्ये आहेत. टोटल क्षेत्र किती आहे हे? 2 एकर. 2 एकर आहे, 80 गुंठे. 80 गुंठे आहे. आपण परत
एक व्हिडिओ काढू ज्या वेळेला हार्वेस्टिंग होणार आहे ऊस, बरोबर? त्यावेळेला तुम्ही सांगा, त्यावेळेला एक आपण व्हिडिओ काढू. पावती निषेध म्हणजे पावत्या डायरेक्ट रिअर पावत्या ज्या काय आहेत वजनाच्या टनेजच्या, त्या आपण शेतकरी बांधवांना दाखवू. ओके. नेक्सस परिवाराकडनं मी ओंकार माने तुमचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. नमस्ते.